जय शिवराय मित्रांनो, राजगड सिरीजच्या दुसऱ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं शिवमय स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पहिल्या मिनी ब्लॉग मध्ये मुंबई ते राजगड हा प्रवास वर्णन केलेला आहे। आता आपण राजगडावरील अवशेष व राजगडाचा इतिहास पाहणार आहोत। गडाला मुख्य असे 2 दरवाजे, पाली दरवाजा हा मुख्य दरवाजा, तर गुंजवणे गावातील ही पायवाट त्याही पूर्वी बांधलेली प्राचीन काळातील दरवाजा म्हणजे चोरवाट। आम्ही गुंजवणे गावापासून ट्रेकला सुरुवात केली होती। ट्रेक करत असताना आधेमध्ये स्पॉट चांगले तर काही स्पॉट खूप ॲडव्हेंचर देखील होते। हा ट्रेक करत आम्ही चोर दरवाजापाशी पोहोचलो। आता या चोर दरवाजातून आत प्रवेश केला की आपण थेट पद्मावती तलाव किंवा पद्मावती माची या ठिकाणी पोहोचतो। पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर आहे आणि पद्मावती देवी मंदिराच्या बाजूलाच रामेश्वर मंदिर देखील आहे। हे पद्मावती देवीचे मंदिर फक्त मंदिर नसून हे शिवभक्तांची तीर्थभूमी आहे। पायथ्यापासून पद्मावती माचीवर पोहोचायला साधारण 2.5 ते 3 तासाचा ट्रेक करावा लागतो। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, वेगवेगळ्या 8 ते 10 वाटांनी राजगडावर पोहोचता येतं। आता राजगडावर पाहण्यासाठी सर्व शिवभक्तांना आकर्षित करणारी म्हणजे पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बाले किल्ला, पद्मावती तलाव, चिलखती बुरुज आणि काही शिवकालीन अवशेष। खरं सांगू मित्रांनो, राजगडचा हा अनुभव शब्दात सांगता येत नाही। इथं आलं की जाणवतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा अजूनही या सह्याद्रीमध्ये जिवंत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा।